प्रक्षेपण मित्रांनो, आता समुद्र पार ही स्पर्धा आपण सर्व पाहू शकता. स्पर्धेचा लाभ घेऊ शकता. टाळ्यांचा गडगडाट झालाय, मधोमधेचा गजर झाला. इथं मात्र दशरथ सज्ज स्ट्राईकला. इथे मात्र काय होत आहे, ऑफ साईडच्या दिशेला टाकलेला चेंडू बॉडीचा वेध घेतोय आणि एकच धाव येते या चेंडूवरती आणि श्री गणेश झाला. दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच आणि पहिल्याच चेंडूवरती श्री गणेश झालाय. चवनेश्वर 11चा ही पहिली मॅच असणार आहे. चवनेश्वर 11ची मित्रांनो कालच्या दिवसात संधी मिळाली नाही. मॅचेस खूप होत्या आणि कौतुक करावं लागेल प्रवीण ताता यांचं, कारण की स्वतः आयोजक आहेत. एक सिंहाचा वाटा असतो प्रत्येक कार्यामध्ये. आपलं वाई प्रीमियर लीग आणि वाई पश्चिम भागासाठी अतोनाट करणारे प्रयत्न हे त्यांच्या दिवसाचा रात्राची दिवस करत असतात. स्वतः मात्र थांबले आणि आजच्या दिवसातील पहिलीच मॅच आहे त्यांची मित्रांनो. दुसऱ्या दिवसातील ही पहिली मॅच. इथे काय होत आहे, बॅटची कड लागते. बॅटची कड लागल्यानंतर सूर्य एक असा फुटबॉल स्टाईल फील्ड केला गेलाय. स्लिपला होता मात्र चपळाईने आला आणि फुटबॉल स्टाईल ने मात्र इथे अडवलाय चेंडू मित्रांनो. दिमागदार फिल्डिंग मित्रांनो. आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला क्रिकेट हा युक्तीचा देखील खेळ आहे. शक्ती प्रत्येक ठिकाणी तुम्ही यूज करू शकत नाही. तुम्हाला थोडस दिमाग देखील लावावं लागतं आणि इथे मात्र पाहायला मिळालं. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती महेश. इथे मात्र काय झालंय, दशरथला मात्र उभा केलाय. पंचांचे हात झालेत समांतर आणि धाव आले अवांतर. नक्कीच मित्रांनो धाव फलकावरती 3 धावा अर्जित होत आहेत आणि महेशला माहिती आहे की दशरथ काय आहे, दशरथ नावाचा खेळ काय आहे. दशरथ बोरगाव गावचा पठ्ठा CKM संघाचा पठ्ठा आहे, वस्ताद आहे अमित दादांच्या तालमीतला मित्रांनो. आणि महेशला चांगलं ज्ञात आहे. बाजूबाजूला गाव आहेत धेट आणि बोरगाव. इथे मात्र काय समाचार घ्यायचा होता. लेग साईडला सूर्य एक फटका सजवला परंतु एज लागली बॅटची. परत एकदा एकच धाव म्हणजे कुठेतरी ना एका धावेने मात्र सुरुवात झाली. एक एक करून तुम्ही चांगल्या प्रकारच्या धावा करू शकता. प्रत्येक मॅच मध्ये मोठे फटके खेळावे, षटकार आणि चौकार मारावा आणि धावा बनवाव्या असं काही नाहीये मित्रांनो. एकेची दुसऱ्या धावेत, दुसऱ्याची तिसऱ्या धावेत रूपांतर करून तुम्ही चांगल्या धावा बनवू शकता मित्रांनो. त्याचाच प्रयत्न केला गेला जातो इथे. आता मात्र काय होतंय, गल्लीमध्ये सुरेख फटका. इथे मात्र फील्ड होतोय मित्रांनो. सकाळचं सत्र आहे, पहिलीच मॅच आहे. एनर्जी हाय लेवलला असणार आहे प्रत्येक खेळाडूची. इथे मात्र अस्मितेची लढाई आहे. आजच्या दिवसात मित्रांनो नॉकआउटचे सामने आहेत. स्पर्धा मोठी आहे. प्रत्येक संघ मालकाला आज हृदयाचा ठोका त्यांचा चुकला जाणार आहे. हवेशी वाटणारी स्पर्धा आणि चमचमणारी ट्रॉफी कोणाच्या घरी जाईल. सुरेख चेंडू पडल्यानंतर पहा मित्रांनो काय उसली मारतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला चेंडू. स्वतः सुनील वाडकर आहेत यष्टीरक्षक आणि नेतृत्व पहा काय सुरेख. कालच्या दिवसात जवळ या फलंदाजाने चांगल्या गोलंदाजांचा समाचार घेतला होता आणि 2 मॅचेस जिंकल्या आहेत मला वाटतं असं. इथे मात्र काय होत आहे, परत एकदा ऑफ साईडला ठेवलाय. दंडित केला जातोय महेश याला परंतु विश्वास बसत नाही गोलंदाजाला. सफल झाला असताना दशरथ तर नक्कीच इथे कौल तुझ्या बाजूने लागला असता महेश, परंतु इथे दशरथ स्टान्स पाहिला ना ऑफ मिडल स्टिक वरती खेळतोय. थोडा देखील सफल झाला तरी दंडित केलं जातं आणि इथे मात्र सुरेख पंचांचं काम पाहत आहेत. सातारा वरून बिलॉंग केले पंचांनी आणि आपल्या पंच म्हणून लाभले सातारा गावचे सुपुत्र. इथे काय होत आहे, पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या त्या 6. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला विकास जाधव, मॅन फ्रॉम परतवडी. आज नेतृत्व करतोय कमलगड फायटर्स मित्रांनो. स्वतःच्याच गावामध्ये आणि जर थोडीशी मान वर करून पाहिलं तर वरती कमलगड दिसतो आपल्याला मित्रांनो. आणि याच गावचा पट्ट्या आहे विकास मित्रांनो. परतवडी गावचं आहे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व
एक परतवडी 11चं नेतृत्व करणारा खेळाडू नवी मुंबई नगरीमध्ये देखील पाहायला या खेळाडूचा खेळ आपल्याला सर्वांना चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला. प्रत्येक वेळेस 100% दिले आपल्या 11 साठी, आपल्या गावासाठी. मित्रांनो, गावाच्या नावाची जर्सी, आपल्या 11च्या नावाची जर्सी ज्यावेळेस आपण परिधान करतो ना, त्यावेळेस कुठेतरी एक बॉडीमध्ये वेगळी ऊर्जा संचारते आणि बॉडी लेवल तुमची कॉन्फिडन्स लेवल देखील सुधारते. आणि इथे मात्र काय होतंय, आज स्वतःच्या गावाच्या नावाचा संघ, स्वतःचा संघ कमळगड फायटर्स मित्रांनो कालच्या दिवसात धमाकेदार मित्रांनो मॅचेस जिंकलेत आणि सुरक्षित आहेत. 2 मॅच ऑलरेडी जिंकलेल्या आहेत आणि आज चौनेश्वर 11 साठी आव्हान असणार आहे, कारण की कमळगड फायटरने जवळजवळ कालच्या दिवसात धुमाकूळ घातला होता. चांगल्या प्रकारचे गोलंदाज आहेत. टॉस्का बॉस मध्ये देखील कर्णधाराने सांगितलंय की आमचे 2 गोलंदाज आहेत ना, ते हुकमी एक्के आहेत आणि या आमच्या गोलंदाजीच्या जोरावरती आम्ही चांगल्या संघांना कमी धावेत रोखू शकतो. विकास निघालाय, टावखुरा गोलंदाज, मॅन फ्रॉम परतवडी. इथे मात्र काय होतंय, लॉफ्ट केलाय, कॉर्नर भेदून काढलाय, मस्तक पे दस्तक पाहिलं, चेंडूवरती आक्रमण केलंय प्रवीण तात्या फणसे, मॅन फ्रॉम द सवडी. काय सुरेख फटका रडार मध्ये आला, चेंडू रडार मध्ये आलाय मित्रांनो, आला स्लॉट मध्ये, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. दाद द्यावी लागेल. पहिली ओव्हर संत गतीने गेली होती, धावा आल्या नव्हत्या. इथे मात्र धावांचा डोंगर उभा करायचा आहे आणि हल्ला चढवला गेलाय, हल्ला चढवला आणि 6 धावा आल्या, उसळी मारली धावाने आणि धावसंख्या झाले बिनबाद 12. परत एकदा तोच फटका खेळायचा होता, कॉपी पेस्ट जवळजवळ. डान्सिंग ग्राउंड द विकेट, स्टेप आउट झाला, बाहेर आला आणि फटका सजवला होता मित्रांनो. इथे कुठेतरी चेंडूने फुलकावणी दिलाय, चेंडूवरती बोट फिरवला गेला. ज्ञानेश्वर वाडकर कालच्या दिवसातील आमचे स्कोरर म्हणून काम पाहत होते. वेलकम ज्ञानेश्वर. आणि पहा मित्रांनो, पहिल्या चेंडूवरती फटका मोठा आलाय, 6 धावा आल्या. तदनंतर मात्र कमबॅक केलंय, थोडासा स्विंग केला, ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू टाकला गेला, स्विंग झाला आणि चेंडू निघून गेला ऑफ स्टिकला. परत एकदा वा भाई वा, सुरेख कमबॅक. परत एकदा तात्याला काही गरज नव्हती मित्रांनो, फटका मोठा आला होता. परत एकदा फटका खेळायचा माणूस होता, मनसुबा उधळला, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय मित्रांनो. आणि तात्या आता मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना, कारण मित्रांनो हा फलंदाज आहे ना, हा थांबणारा नाहीये. ज्याप्रमाणे वीरेंद्र सेहवाग सरांना आपण पाहतो, हे असे मोठे मोठे फलंदाज मित्रांनो जास्त वेळ मैदानात थांबत नाहीयेत, पण जेवढा वेळ मैदानात घालवतात ना, ते खूप साऱ्या अशा धावा देऊन जातात मित्रांनो. इथे तात्याचा पहिला अटेम्प्ट होता, षटकार आला होता, त्यानंतर तोच चेंडू टाकला, कॉपी पेस्ट झाली होती, परंतु नशिबाची साथ मिळाली होती. ऑफ स्टिकच्या दिशेला चेंडू गेला होता. इथे मात्र विकासनं हेरलं, पाहिलं, नक्कीच इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मिडल स्टिकला ठेवला चेंडू, चेंडू खाली राहिला आणि सुरई कसा एक त्रिफळाचित प्रवीण फणसे तात्या डकाऊड च्या दिशेने आता मात्र जाताना आणि प्रवीण तात्या फणसेंची जागा भरून काढतोय तो नवखा एक फलंदाज येतोय. यस, विशाल नावाचा बॅट्समन येतोय. एक सुरेख फटका सजवला होता, थोडं थांबला असतं तर प्रवीण तात्या, तर आपल्यात क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, मोठे मोठे फटके आपण खेळू शकता. परंतु मित्रांनो, या अशा बलाढ्य फलंदाजांना तुम्ही जास्त वेळ मैदानात पाहत नाहीये, कमी वेळेत जास्त धावा देऊन जातात, एक चांगल्या प्रकारचं प्लॅटफॉर्म देतात, बेस बनवतात कायम हे मोठे मोठे बॅट्समन. आणि प्रयत्न केला होता, पहिला षटकार आला, त्यानंतर मात्र घात झाला. विकास खूप चलाक गोलंदाज आहे मित्रांनो, आणि डावखुरे गोलंदाज आहेत ना, इंटरनॅशनल देखील हे घातक असतात मित्रांनो. आपण पाहतो मॅचेस इंटरनॅशनल लेवलच्या, डावखुरे गोलंदाज नेहमी घातक ठरतात. इथे मात्र काय झालंय, ऑफ स्टिकच्या दिशेला ठेवलाय चेंडू, बाहेर ठेवलाय, अवे फ्रॉम द बॉडी चेंडू, आणि इथे मात्र निर्धाव प्रकारचा चेंडू येतोय. जाऊया धाव फलकावरती, धावसंख्या स्थिर, कारण विकेटचं झालंय पतन. 1 6 आलाय आणि 3 डॉट, म्हणजे कमबॅक पहा काय सुरेख केलंय मित्रांनो. आणि कमबॅक कसा असावं, जीवन जगताना देखील यश अपयश येत असतं आणि त्याच्यामध्ये मित्रांनो खास कळगी येत असतात, कमबॅक करायचं असतं. इथे विकासने कमबॅक केलंय, परत एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर मित्रांनो, वारंवार अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ठेवण्यात यश येतं विकास याला. आणि काही जबरदस्त गोलंदाज आहे, परतवडी गावचा सुपुत्र आहे, परतवडी 11चं नेतृत्व करणारा हा या फणसे गुरुजींचं आगमन होत आहे. आणि आमच्या गावचे जावई
किरण फनसे आपलं देखील आयोजन कमिटीकडून हार्दिकाचं स्वागत. आपण आलात आणि आमच्या स्पर्धेला 4 छान लावले सकाळच्या सत्रामध्ये. सर्व कमिटी मार्फत आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम आगतम स्वागतम. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे काय झालंय मित्रांनो, काय सुरेख चेंडू पाहायला मिळाला. चेंडू टाकला, लेग स्क्वेअर लेगला फटका खेळायचा होता, माणस होता, मनसुबा उधळून लावलाय आणि सुरेख गोलंदाज मित्रांनो विकास आणि विकासचं षटक संपतंय. पहिल्या चेंडूवरती तात्याने आक्रमण चढवलं होतं, 6 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र तात्याची विकेट मिळवली तिसऱ्या चेंडूवरती. पूर्ण फर्निचर डिस्ट्रॉय केलं, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि मात्र पहा विशाल नावाचा एक नवीन फल्ला झाला आणि नवीन बॅट्समन ज्यावेळेस मैदानात जातो ना मित्रांनो, लय पकडण्यास थोडीस उशीर लागतो त्या फलंदाजाला. इथे मात्र विशाल पूर्णतः ब्लॉक केला, त्याला एकही धाव आली नाहीये. मात्र इथे मात्र 2 षटक संपले मित्रांनो आणि धावसंख्या झाली. ओमकारला मात्र आम्ही प्रश्न वारंवार विचारतोय, आम्हाला देखील काही समजत नाहीये. धावसंख्या स्थिर होते 12च धावा फक्त. षटकार आल्यानंतर मात्र 5ही बॉल डॉट. वेल डन मित्रा, काय सुरेख गोलंदाजी केली विकास. फाईट आहे, अस्तित्वाची मानाची स्पर्धा आहे आणि किती मात्र आता संपूर्णपणाला लावलं गेलंय आणि सुरेख अशी कामगिरी झाली. परत एकदा नवखा हा गोलंदाज सूरज मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि सूरज इथे कोण रन जिंकते पाहायला मजा येईल आणि ते चेंडूने मात्र रेस जिंकली गेले. इथं 4 धावा केट्स पॉइंटच्या दिशेला आग लावले मित्रांनो. केट्स पॉइंट एंड कडून आलाय हा चौकार आणि आता मात्र 4 धावेने धावसंख्या उसळी मारते. धावा होता इथं 16 मित्रांनो. काय सुरेख फटका. दशरथ म्हटलं तर CKM बोरगावचा हा वस्ताद आहे. CKM 11चा हा पट्ट्या आहे मित्रांनो. जयराज दादा अमित दादांच्या तालमीतला हा पट्ट्या आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. परत एकदा सुरेख फटका. काय अफलातून फलंदाजी मित्रांनो. इथे मात्र परत एकदा चेंडू हावी होतोय, चेंडू रेस जिंकतोय. 4चा पाडा चालू झालाय. काय सुरेख बॅटिंग आहे मित्रांनो. दशरथ नावच काफी आहे. CKM बोरगाव एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातं, नवी मुंबई नगरीमध्ये ज्याची ख्याती आहे. CKM एक्सप्रेस दशरथ मित्रांनो अष्टपैलू खेळाडू आहे. जर या दशरथचा विचार केला तर मित्रांनो CKM कडून ओपनिंगचा बॉलर आहे, ओपनिंगचा बॅट्समन आहे आणि अष्टपैलू खेळाडू, एक शांत संयमी व्यक्तिमत्व बोरगाव गावचं. आणि पहा काय झालं, 2 चेंडू 2 चौकार आले. धावसंख्या स्थिर होती. तात्याची विकेट गेली ना, प्रवीण तात्याची मोठी विकेट गेल्यानंतर विशालला काही सूर गवसत नव्हता. नवखा फलंदाज आला होता आणि इथे मात्र स्ट्राईकला गेला दशरथ आणि हल्ला बोल केलाय, हल्ला चढवलाय. माणस आहे, मनसुबा आहे. सुनील वाडकरने कॉम्बॉक्स मध्ये टॉस का बॉक्स मध्ये सांगितलं होतं की 35 धावांपर्यंत आम्ही रोखू. कॉन्फिडन्स होता त्यांच्यामध्ये बोलताना त्या शब्दांमध्ये. परंतु इथे मात्र दशरथ हावी होतोय. एक जबरदस्त असं फटकेबाजी पाहायला मिळते. इथे मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. काय होतं इथे, थोडस फ्लंबल होतं, मिस फील्ड होते आणि त्याचा खामियाजा मात्र भोगावा लागेल. 2 धावा येत धाव फलकावरती. आता मात्र धावा फलकावरती गती येते. धावसंख्येला 22 या आकड्यावरती धावा पोहोचल्यात मित्रांनो. सूरज नावाचा गोलंदाज मित्रांनो आपल्या पूर्ण पश्चिम भागामध्ये जर पाहिलं तर हे नवीन जे खेळाडू आहे ते मित्रांनो पाहण्याजोगे खेळाडू. नवीन नवोदित प्रत्येक गावाचा खेळाडू उदयास येतोय आणि काय झालंय, काय घडलंय, जणू काही स्प्रिंग लावले की काय बॅट मध्ये आणि का सुरेख फटका सजवला मित्रांनो. महाप्रोच्या दिशेला काय सुरेख फटका खेळलाय. मस्तक पे दस्तक देत येतोय तो खणखणीत षटकार मित्रांनो. सिंहाची दहाड, फुडला पहाड. चौनेश्वर 11चा छावा आणि या आल्या 6 धावा. धावसंख्या उसळी मारते. आता मात्र धावा होत आहेत 28. एकच विकेट प्राप्त झाले कमळगड फायटरला मित्रांनो. इथे दशरथची विकेट घ्यावी लागेल तुम्हाला, अन्यथा 50+ स्कोर जाणं तुम्ही थांबवू शकत नाहीये. डान्सिंग राऊंड विकेट परत एकदा प्रयत्न केला गेलाय आणि सूरजचं कमबॅक सुरेख झालंय. 2 चेंडूवरती जबरदस्त ऑफ साईडला चौकार आले. त्यानंतर मात्र मिड ऑफला षटकार आला. नंतर आता हे कमबॅक केलंय. कमबॅक करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. जीवन जगत असताना देखील तुमच्याकडून कमबॅक झालं पाहिजे, नाहीतर तुम्ही जीवन जगत असताना देखील तुमच्या लाईफ मध्ये बरेच असे प्रॉब्लेम फेस करू शकता. म्हणून साठी कमबॅक करणं गरजेचं आहे मित्रांनो. क्रिकेट असेल, जीवन असेल,
परत एकदा सुरेख फटका, नेत्रदीपक फटका. आग लावले मित्रांनो पहिल्या मॅच मध्ये या फलंदाजाने. कॅप्टन प्रवीण फणसेंचा विश्वास आणि या विश्वासाला उभा राहिलाय, हात वरती केलाय आणि काय फटका खेळलाय मित्रांनो. इथे मात्र ब्रेक मध्ये आपण कॉम्बॉक्स मध्ये काही सत्कार घेऊया मित्रांनो. हरिभक्त परायण सहदेव महाराज फणसे फ्रॉम फणसेवाडी, एक शांत संयमी व्यक्तिमत्व फणसेवाडी गावचा मित्रांनो. आणि स्वतः शिक्षक आहेत ते, मला वाटतं रेणावळे गावाच्या शाळेमध्ये स्वतः शिक्षक मुख्याध्यापक आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व लागलंय वाई पश्चिम भागाला मित्रांनो. यांचा सत्कार होतो. मी प्रवीण दादांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते श्रीयुत हरिभक्त परायण सहदेव महाराज फणसे गुरुजींचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद गुरुजी, आपण आलात आमच्या या स्पर्धेला 4 चांद लावलेत. धन्यवाद. तदनंतर फणसेवाडी गावचं अजून एक व्यक्तिमत्व, एक मॅनेजिंग आहेत NMT आपले बस आहे मुंबईमध्ये, या कंपनीमध्ये आपल्या पदावरती विराजमान आहेत चांगल्या अशा किरण फणसे. आपलं देखील इथे यथोचित सत्कार होतोय तो आपण स्वीकारायचा आहे. स्क्वेअर लेग इंटरेस्टेड आणि विकेटचं होतंय पत्त्यान. विशालच्या स्वरूपात एक हादरा देतोय स्वतः संघ मालक महेश वाडकर, मॅन फ्रॉम धावली. काय झेल टिपला गेला. कॅमेरामॅन थोडस चित्रफित कैद करून ठेवायचं आहे. किरण फणसे सरांचा सत्कार होतोय. त्यानंतर सखाराम फणसे फणसेवाडी गावाकडून देखील या स्पर्धेला सपोर्ट आलाय. सुपुत्र फणसेवाडीचे इथे आलेत मित्रांनो गुरुजींसोबत. त्यांचा मित्र परिवार आहे, भाऊ बंधू आहेत. हे सखाराम फणसे दादा आपला देखील यथोचित सत्कार होतोय. निलेश दादा वाडकर यांच्या शुभहस्ते प्रेमाची उबदार शाल देऊन दादांचा सत्कार करण्यात येतोय. त्यानंतर विजय फणसे, पहा मित्रांनो ही एक मनापासून हृदयाच्या अंतःकरणापासून मित्रांनो इच्छा असावी लागते आणि पाहायला मिळतंय. फणसेवाडी गावावरून मित्रांनो सपोर्ट आला या स्पर्धेला. विजय फणसे दादांचा इथे यथोचित सत्कार होतोय आणि बाप्पू गायकवाड यांच्या शुभहस्ते प्रेमाची उबदार शाल देऊन सत्कार करण्यात आलाय. धन्यवाद फणसे बंधू, आपण आलात आणि या प्रीमियर लीगला आमच्या 4 चांद लावले. तर आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन कमिटीकडून. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र काय होत आहे, सत्कार करत होते आणि किती मात्र चमत्कार झालाय मैदानाच्या आतमध्ये. एक खतरनाक खेळाडू तंबूच्या आश्रयाला विश्वास बसत नाही स्वतःला. चढ पावलाने तंबूच्या आश्रयाला येतोय, डगआउट मध्ये येतोय. सचिन नावाचं मात्र वादळ आता येण्यापूर्वी शांत झालंय. मॅन फ्रॉम बोरगाव मित्रांनो, काय झालंय, काय घडलंय, काय बिघडलंय आणि इथे मात्र धक्क्या मागे धक्के. तू चल मैं आया, चले जाओ गुटखा खाऊ या टाईपचं काहीतरी होताना दशरथ मात्र तळ ठोकून मैदानात. वैयक्तिक 24 धावांवरती हा फलंदाज तळ ठोकून आहे मित्रांनो. आणि जवळजवळ ना आमचे स्कोरर सांगतायत हुंकार की 22 धावा मागच्या षटकामध्ये या पठ्ठ्यानं वसूल केल्यात. ब्लॉक होल पद्धतीचा सुरेख चेंडू, विठ्ठल स्वतः येतोय त्या चेंडू पाठी. आणि विठ्ठलचा थ्रो म्हटलं ना मित्रांनो तर सर रवींद्र जडेजा सरांची आठवण. कारण छोटा खेळाडू आहे, बॉडी थोडीशी फिटनेसचा विचार केला तर एक 50 ते 55 वजन असेल या खेळाडूचा. आणि थ्रो जर पाहिला तर बंदुकीतून गोळी निघावी. यस जयराज दादा आपलं देखील स्वागत. आणि यानंतरचा होणार सामना मराठा फायटर्स वर्सेस सनस स्मृती. आपण देखील सज्ज राहायचं आहे. अवे फ्रॉम द बॉडी टाकला गेलाय. इथे मात्र काय होतंय, काय होतंय, काय होतंय, सफल झालाय आणि पंचांनी दंडित केला गेलाय. परत एक धावांतर धाव येते. 36 मित्रांनो, 36 ऑन द स्कोर कार्ड. 36चा आकडा मित्रांनो ना विचार केला तर खूप वैशिष्ट्य आहे या आकड्याचं. इथे मात्र तो आकडा धावफलकावरती. राहुल गोळे मॅन फ्रॉम मालतपूर. हो हो हो, बॅटची एज लागले. वरचा खेळाडू येतोय, इंटरेस्टेड होतोय आणि फील्ड केली जाते. एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल. 37 ऑन द स्कोर कार्ड. इथे मात्र हल्ला चढवावा लागेल. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि दशरथ हा मित्रांनो सेट बॅटर मैदानात आहे. इथे मात्र समाचार घ्यावा लागेल. आणि जणू काही सुनीलने सांगितलं होतं आम्ही 35 ते 40 धावांपर्यंत रोखू शकतो. इथे मात्र सक्सेस होताना सक्सेस 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 बुर 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 काय चेंडू आलाय तो खणखणी षटकार. इथे समालोचन
कक्षाला मान्यवरांना मानवंदना देणारा षटकार आलाय मित्रांनो. मस्तक पे दस्तक धावा उसळी मारतायत आता मात्र 43 धावा धाव फलकावरती मित्रांनो. यस पुढची मॅच मित्रांनो आपल्या भेटीस येते. मराठा फायटर वर्सेस सनस्मृती. आपल्या 11 ने सज्ज राहायचं आहे आणि कॉम्बॉक्सच्या डाव्या हाताला टॉस्का बॉस मध्ये दोन्ही कर्णधारांनी तयार राहायचं आहे. बॅटची कड लागली मित्रांनो. इथे काय होतंय सूर्य कसा थो येते विकेटचं होतंय पतन आणि का राहुलचा खेळ संपुष्टात मित्रांनो. रनआउट म्हटलं ना मित्रांनो की क्रिकेटमध्ये आत्महत्या आहे, आत्महत्या केल्यासारखं आहे. शेवटचा चेंडू होता आणि का मला वाटतं दशरथ मोठा आउट परततोय तंबूत. एक जबाबदारी घेतली आणि काय सूर्य नेत्र दीपक फटके खेळले. वैयक्तिक 31 धावा 44 रन टू विन. 44 धावा मित्रांनो विजयासाठी आणि इथे नाणेफेकीचा कौल केला जातोय टॉस्का बॉस मध्ये. मराठा फायटर्स चे कर्णधार आणि सनस स्मृती. मराठा फायटर्स प्रवीणदादा वाडकर यांच्या मालकीचा संघ. तदनंतर सनस स्मृती शांताराम गोळे आणि सनस शेट्टी यांच्या मालकीचा संघ आहे. 44 धावांचं आव्हान आहे आणि कशा प्रकारे आव्हान पेलवता येतं पाहायला मजा येईल चौनेश्वर 11. चला दोन्ही कर्णधारांनी टॉस्का बॉस मध्ये यायचं आहे. फणसे गुरुजी आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण टॉस्का बॉस मध्ये यायचं आहे. लगेचच या मॅचचा टॉस केला जाईल. आज दिवस दुसरा आहे, थोडीशी घाई करायची आहे मित्रांनो. जवळजवळ 8 मॅचेस खेळायच्या आहेत. आयोजकांना सपोर्ट करा. आणि विजय फलसे दादा इंडियन नेव्हल डॉक मध्ये कार्यरत आहेत. दादांचं देखील इथे स्वागत आहे. आपण आलात आमच्या स्पर्धेला 4 चांद लावलेत दादा. फणसेवाडी गावावरून मित्रांनो सपोर्ट आला या स्पर्धेला आणि असंच प्रत्येक गावातून सपोर्ट यावा. स्पर्धा अस्मितेची आहे, वाई भागाची स्पर्धा आहे आणि इथे मात्र तुमच्या आमच्या आवडीची स्पर्धा. प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि आज ते स्वप्न साकार होताना या दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. लगेचच आपण इथे टॉस उडून घेतोय. एका बाजूला मॅन फ्रॉम जोर केतन जाधव आणि दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम वैकाव सूरज. मराठा फायटर्सचा हा हुकमी एका कर्णधार. आज टॉस का बॉस मध्ये टॉस होतोय दोन्ही संघांमध्ये आणि मान्यवर फणसे गुरुजींना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा टॉस घ्यायचा आहे. यस मराठा फायटर्स कॉल करतोय. गुरुजी स्विंग द कॉइन. यस इथे टॉस खूप महत्वाचा आहे आणि ग्रामीण धमाका सूरज वाडकर मराठा फायटर्स टॉस विन होतोय. सूरज काय निर्णय असेल टॉस जिंकलायस मित्रा? आमचा फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. ओके स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे. जवळजवळ एकच मॅच खेळलाय कालच्या दिवसामध्ये आणि तुम्हाला पूर्ण 11 ला शुभेच्छा. जाऊया सन स्पोर्ट्सच्या कर्णधाराकडे. टॉस तर हरलाय आणि इथे टॉस खूप महत्वाचा आहे. काय रणनीती आहे? 40-45 स्कोर लावायचा प्रयत्न करू आम्ही बोर्डवरती. यस नक्कीच दोन्ही तुल्यबळ संघ आहेत आणि नक्कीच गुरुजी आपल्यास विनंती करतो आपण आपल्या बोलाचे 2 बहुमूल्य शब्द या आयोजकांसाठी आणि सर्व खेळाडूंसाठी. धन्यवाद. वाई पश्चिम भागातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन ही वाई प्रीमियर लीग आपण सुरू केलेली आहे. सर्व तरुणांनी एकत्र येण्याचा हा एक सुवर्ण योग आहे. आपल्या या भागामध्ये सर्व तरुण एकत्र येत आहेत आणि विशेष म्हणजे सर्व गावातील सिलेक्टेड खेळाडू आपण एकत्र येऊन ही टीम स्वतंत्र गावाची नसताना वेगवेगळ्या भागातील वेगवेगळे चांगले खेळाडू एकत्र येऊन तुम्ही खेळताय. संघ प्रवृत्ती वाढते ही समाजासाठी एक चांगली बाब आहे. मी दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाचे संघाचे आणि सर्व नियोजक मंडळी यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खूप सुंदर असं नियोजन केलेले वाई प्रीमियर लीगचं. आपली या सर्व मंडळाकडून आपल्या भागाची उन्नती व्हावी, समाजामध्ये एकसंघपणा राहावा आणि सर्व खेळाडूंच्याकडून संघ प्रवृत्ती वाढावी, संघभावना वाढावी अशी शुभेच्छा व्यक्त करतो. आमचा इथं तुम्ही सन्मान केलात त्याबद्दल
आमचे ग्रामस्थ मंडळ नांदगणे, ग्रामस्थ मंडळ नांदगणे फणसेवाडी आणि श्री केदारेश्वर स्वयंसेवी संस्था मुंबई यांच्याकडून आपणास खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू गुरुजी. आपले दोन शब्द आमच्यासाठी नेहमीच आपली थाप आमच्या तरुणांच्या पाठी नेहमी असते, सपोर्ट असतो आणि त्याच माध्यमातून वाई प्रीमियर लीग भव्य दिव्य अशी आपल्या वाई भागाची स्पर्धा आज आपल्या भेटीला दिवस दुसरा आहे आणि फणसेवाडी गावातून हा सपोर्ट आलेला आहे मित्रांनो. सर्वांसाठी धन्यवाद दादा आणि देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा पुढील मॅच साठी, पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद. येस, थोडीशी रविशास्त्री सरांची त्यांच्यामध्ये त्यांच्या बॉडी लेवल मध्ये आम्ही पाहिली थोडीशी त्यांची ऍक्शन वगैरे, ड्रेसिंग आमच्या बोरगाव गावचे. शैलेश दादा आपण आला, धन्यवाद. चला चावळ मैदानाच्या आतमध्ये काय होतंय, काय घडतंय, बी घडतंय. चेंडू खाली मात्र चित्ता आलाय. दसवडी गावचा हा चित्ता आहे मित्रांनो. नेतृत्व करतोय स्वतःच्या गावाच्या ग्रामदेवतेच्या नावाच्या संघाचा. छवणेश्वर इलेव्हनने मात्र हा झटका दिलाय सुनीलच्या स्वरूपात मित्रांनो. कालच्या दिवसामध्ये जवळजवळ म्हणत मॅचचा किताब ज्याने पटकावला होता तो सुनील वाडकर जड पावलांनी तंबूच्या दिशेने मित्रांनो परतताना एक सुरेख झटका मिळतोय. काय मासा गळाला लावला मित्रांनो, मोहरा टिपला गेलाय. फटका सजवला होता, स्क्वेअर लेगला इंटरेस्टेड खेळाडू झाला आणि झेल टिपला गेला. स्वप्नील रवळेकर, अक्षय रवळेकरांचे बंधू आहेत. प्रवीण तात्या फणसेंच्या तालमीतला खेळाडू आहे मित्रांनो. कॅच सोडू शकत नाहीये कारण प्रवीण तात्या हायपर असा खेळाडू आहे. नक्की शिव्या घालणार मैदान असेल किंवा मैदानाच्या बाहेर हा खेळाडू थांबणार नाहीये माहितीये स्वप्नीला आणि झेल पकडला गेलाय. पहिला झटका लागलाय, पहिला हादरा दिलाय मित्रांनो. चले जाओ गुटखा खाओ, सुरेख असा झेल टिपला गेला. जड अंतकरणाने जड पावलाने सुनील तंबूच्या आश्रयाला पहिली विकेट आले. इथे मात्र थोडस दडपण असेल आणि ही दडपण परतून लावायचं असेल ना तर हल्ल्यावरती हल्ला चढवावा लागेल. 44 धावांचं आव्हान आहे. पहिल्या विकेटचं पतन झालं. इथे मात्र आता जबाबदारी असेल ते एक डावखुरा फलंदाज मॅन फ्रॉम परतवडी विकासच्या खांद्यावरती पूर्णतः हा जबाबदारी असेल. इथे काय होतंय, बॅटचं साऊंड येतो थोडासा अल्ट्रा गेज मध्ये पकडला गेलाय आणि का बॅटची क्रीज घेतली. काय चेंडू हाताळलाय मित्रांनो, दाद द्यावी लागेल. एक सुरेख फाईट सजले आणि दुसरा धक्का बॅक टू बॅक पवेलियन विकास परत तंबूच्या दिशेने मित्रांनो. दुसरा झटका बसला आणि का सुरेख गोलंदाजी. कौतुक करावं तेवढं थोडं आहे मित्रांनो, सोपं नाही अशा प्रकारचे चेंडू फेकणं आणि का 2 झटके लागलेत. कालच्या दिवसामध्ये जवळजवळ या दोन्ही फलंदाजांनी हाहाकार माजवला होता. हॅट्रिक वरती असेल हा गोलंदाज आणि का पाहूया बक्षीस मिळतंय का आणि का काय होतं या चेंडूवरती. इथे जर हॅट्रिक आली तर नक्कीच पारितोषिक आहे मित्रा. सुनील नंतर विकास कालच्या दिवसामध्ये जवळजवळ हाहाकार माजवला होता. सेट बॅट्समन होते आणि दोन्ही बॅट्समन मात्र तंबूच्या आशयाला गेल्यात. प्रशांत वाडकर मॅन फ्रॉम चिखली अष्टपैलू खेळाडू आहे मित्रांनो आणि दोन्ही फलंदाज मित्रांनो मात्र बाद केलेत. पूर्णपणे प्लॅनिंग सक्सेस होत आहे, यशस्वी होत आहे कारण हे दोन फलंदाज आहेत ना मित्रांनो यांच्या विकेट मात्र मिळवायच्याच म्हणजे मिळवायच्याच आणि याच हेतूने उतरले गेले चवणेश्वर 11 आणि 2 विकेट आल्या. बॅक टू बॅक हॅट्रिक वरती आहे. ओहो हो उसळी चेंडू पडल्यानंतर मात्र उसळी मारतोय आणि प्रवीण तात्या यांच्या सुरक्षित दास्तानामध्ये विसावतोय मित्रांनो. काय गोलंदाज आहे यार, कोहिनूर ज्याला म्हटलं जातं चिखलीचा अष्टपैलू खेळाडू, स्टार गोलंदाज आहे. महेश वरती आता जबाबदारी आहे पूर्णपणे. ऑफ साईडचा चेंडू, इथे मात्र काय होत आहे,
थोडंसं प्रेशर बिल्ड झालंय मित्रांनो, कारण विकेटचं पतन झालंय. आता जबाबदारी आली ती महेशवरती. स्वतः संघ मालक आहेत. 2 बाद झालेत मित्रांनो गडी आणि 3 धावा आल्यात. संघ अडचणीत आलाय आणि स्ट्राईक वरती आहे तो राहुल वाडकर, मॅन फ्रॉम वैगाव. हा देखील फलंदाज मित्रांनो जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत अशक्य असं काही नसणार आहे कमळगड फायटर साठी, कारण या बॅटरची बॅटिंग आपण पाहिले. नवी मुंबई नगरीमध्ये देखील आपण या बॅटरला खेळताना पाहिलंय. 27,000 पॉइंटने हा सोल्ड झालेला खेळाडू आहे मित्रांनो. या प्रीमियर लीगचा सर्वात महागडा खेळाडू, एक शांत संयमी विस्फोटक फलंदाज. वाईट चेंडूचा इशारा येतोय की काय, परंतु नाहीये. मला वाटतंय लागलाय चेंडू, शर्टला लागला असावा कदाचित. यस, लेगस्टिक वरून गेलाय चेंडू आणि तिथे मात्र सन्मान दिलाय गोलंदाजाला. पंचांनी चेंडूला सन्मान दिलाय. येतोय तो निर्धाव चेंडू. पहिलं षटक काय सुरेख हाताळलं मित्रांनो प्रशांत याने. 3 धावा आल्या फक्त या षटकात आणि 2 मोठे मोठे मासे गळाला लावले मित्रांनो. ही मॅच जिंकायची असेल ना चौनेश्वर 11ला तर आतापर्यंत पूर्णतः प्रयत्न सक्सेस झालेत. यश आलंय चौनेश्वर 11ला, कारण इथे या 2 फलंदाजांना थांबवायचंच होतं. कालच्या दिवसामध्ये त्यांनी तो हाहाकार पाहिला होता, कशा प्रकारे ब्लास्ट होत होते दोघांच्या बॅटिंग मधून. विकास असेल, सोनील असेल आणि तेच बॅट्समॅन मित्रांनो पहिल्या षटकामध्ये मात्र तंबूच्या आश्रयाला. संघ थोडासा अडचणीत आहेत आणि राहुलला देखील थोडासा लय पकडण्याला वेळ लागेल मित्रांनो, परंतु लेट येईल पण थेट येईल, कारण हा सगळ्यात महागडा खेळाडू आहे या लीगचा. साथ देईल महेश वाडकर, मॅन फ्रॉम धावली. स्कोर होतोय 3 धावा. पहिलं षटक काय सुरेख हाताळलं मित्रांनो. मॅन फ्रॉम चिखली प्रशांत नावाचा एक शांत संयमी क्रिकेटर मित्रांनो. काय गोलंदाज आहे. 2 विकेट बहुमूल्य विकेट प्राप्त झाल्या आणि पूर्णपणे हाई झाला आतापर्यंत चौनेश्वर 11 या षटकामध्ये पाहायला मजा येईल. आणि मॅन फ्रॉम बोरगाव सीकेएम संघाचा हा पठ्ठ्या जयराव जाधवांच्या तालमीतला हा खेळाडू दशरथ वाडकर येतोय धाव बॉलिंग ट्रॅक वरती. इथे मात्र पहिलं षटक आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय. पूर्णतः जबाबदारी असणार आहे प्रवीण तात्या फनसे. कर्णधाराने विश्वास दाखवलाय, नजरा रोखल्या गेल्यात आणि पाचारण केलं गेलंय. महेश मित्रांनो चेंडू हवेत उभा राहिलाय. काय होतं या चेंडूवरती आणि वा भाई वा, काय फील्ड केला गेलाय, परंतु इथे कुठेतरी आता नशिबाचा कौल विरुद्ध पडताना आणि काय येतोय तो खणखणीत चौकार मित्रांनो. प्रयत्नांची दाद द्यावी लागेल. प्रयत्न 100% दिले गेले होते मित्रांनो, परंतु इथे काय झालंय, चेंडू हाताला लागला होता, आतमध्ये ढकलायचा होता. तदनंतर मात्र चेंडूने रेस जिंकली आणि काल त्या 4 धावा. 4 ने उसळी मारते, गती पकडते, धावसंख्या 7 धावा धाव फलकावरती. महेश इथे मात्र काय होत आहे, फर्निचर परत एकदा डिस्ट्रॉय केलं जात आहे. काय गोलंदाजी आहे, वेगावरती स्वार होऊन जाणारा गोलंदाज मित्रांनो. ऑफस्टिक मात्र उद्ध्वस्त केलंय. इथे मात्र पूर्णतः संघ अडचणीत आलाय. महेश नावाचं वादळ थांबताय मित्रांनो आणि वा भाई वा, काय गोलंदाज आहे. सीकेएम संघाकडून खेळताना हा खेळाडू आपण पाहतो, बोरगाव एक्सप्रेस ज्याला संबोधलं जातं, दशरथ वाडकर. कायम खेळी राहिले या गोलंदाजाची. चांगली एक अष्टपैलू खेळाडू आहे, ज्याची बॅटिंग मित्रांनो मगाशी पाहिली आपण. वैयक्तिक जवळजवळ 31 धावा मित्रांनो दशरथने वैयक्तिक काढल्यात आणि चांगल्या प्रकारचा धावसंख्या लावले. आणि इथे मात्र काय होतं, मॅन ऑफ द मॅचच्या रेस मध्ये दशरथ मात्र अग्रेसर आहे. संघ थोडासा अडचणीत आलाय. कमबॅक करावं लागेल मित्रांनो. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल, हात वरती करावा लागेल. नेहाल ओहो हो 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 हो, काय चेंडू मित्रांनो. चेंडू टाकल्यानंतर वेध घेतोय. इथे यष्टांचा वेध घेण्याचा प्रयत्न होता आणि थोडासा इंच भर फरक पडला, नाहीतर परत एकदा स्वतःच्या गोलंदाजीवर फर्निचर डिस्ट्रॉय केलं असतं. फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवला असता, परंतु नशिबाची साथ आहे. कुठेतरी कमळगड फायटरला चान्स मिळाला आहे मित्रांनो. नेहालच्या स्वरूपात येतोय एक संधी, सुवर्ण संधी. इथे मात्र राहुल वरती पूर्णतः जबाबदारी असेल. सर्वात महागडा खेळाडू आणि आम्ही देखील या खेळाडूचे फॅन आहोत. आहा हा हा हा, सुरेख फटका, स्क्वेअर लेगला फटका खेळला गेलाय. याचे फॅन कामी का आहोत. आमचा हा वैगावरचा पट्ट्या आहे मित्रांनो
आणि थोडा अभिमान असेल आम्हाला याच्यावरती. सगळ्यात महागडा खेळाडू मित्रांनो, संघ होतो अडचणीत आणि आलाय तो एक जबरदस्त चौकार. धावसंख्या आता मात्र 4चा पाडा बोलली जाते. 12 धावा धाव फलकावरती. राहुल वरती पूर्णतः जबाबदारी असणार आहे. कर्णधाराचा विश्वास या खेळाडूवरती खूप आहे आणि वन डाऊनला आलेला खेळाडू आहे, म्हणजे जवळजवळ विकेटचा त्याला चांगला अभ्यास आहे मित्रांनो. आणि चेंडू पडल्यानंतर बाउन्स होणार होता. सर सूर्यकुमार यादव यांच्या काही फटक्यांची ते गोड आठवण झाली आणि आलाय तो खणखणीत एक जबरदस्त चौकार. बोरगाव बंधू डीजे वाले आपली थोडीशी कमी जाणवते आम्हाला. आपण यायचं आहे. सन्मान दिलाय. काय चेंडू सुरेख पडलाय मित्रांनो. मिडल स्टिकला पडला चेंडू. लेग साईडला स्विंग झालाय. लेग स्टिकच्या वरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला चेंडू आणि काय सूर्य गोलंदाजी आहे. कमबॅक प्रत्येक वेळेस दशरथ करत असतो. नवी मुंबई नगरीमध्ये देखील हा खेळाडू एक चांगली कामगिरी करतो. ज्या पूर्णतः ग्रामीण नवी मुंबईमध्ये जे ग्रामीण क्रिकेट आहे, जे आगरी कोळी समाजाचं क्रिकेट आहे ना, इथे देखील या खेळाडूवरती बोली लागली जाते आणि सर्वांची मान उंचावली जाते. वायू भागातील इथे मात्र परत एकदा काय होत आहे आणि मला वाटतं इथे आता फील्ड होते नैसर्गिक अडथळा, ताकद कमी, एलिव्हेशन मिळालं नाही आणि इथे मात्र आता 2 धावा परत एकदा धाव फलकावरती. धाव फलकावरती धावा होत आहेत त्या 14. 2 षटक संपलेत मित्रांनो आणि 7च्या सरासरीने धावा आतापर्यंत जमवल्यात. इथून पुढच्या 12 चेंडू मध्ये हल्ले चढवावे लागतील मित्रांनो. 12 चेंडू 30 धावा म्हणजे जवळजवळ 15ची सरासरी असेल ओमकार सर. 15च्या सरासरीने धावा कुटावे लागतील, कारण विजयश्री खेचून आणायचा असेल ना. इथे मात्र आता चांगले मोठे फटके खेळावे लागतील. एक ओव्हर तरी तुम्हाला थोडीशी लूज मिळेल, त्याचा वेट करायचा आहे. आणि नेहाल आणि राहुल इथे मात्र सज्ज आहेत. राहुल गोळे मॅन फ्रॉम मालतपूर मित्रांनो आज नेतृत्व करतोय चवणेश्वर 11 संघाचा. कर्णधारांचा विश्वास मात्र आणि या विश्वासाला किती खडा उतरतोय पाहायला लागेल, पाहायला मिळेल मित्रांनो. नक्कीच इथे मित्र बंधू राहुल वाडकर यांच्याकडून जर हॅट्रिक घेतली राहुल गोळेंनी तर ₹501 पारितोषिक आमच्यापर्यंत आलंय. राहुल वाडकर सरांचं देखील कौतुक करेल थोडंच आहे. आमचे वर्गमित्र आहेत. राहुल गोळे निघाला बक्षिसाच्या शोधात. आहा नेहलचा फटका सजलाय, फटका स्क्वेअर लेगला. इंटरेस्टेड क्षेत्ररक्षक इथे मात्र झोपावतोय चित्याची चपळाई मित्रांनो. आणि काय होतं या चेंडूवरती. एकच धाव दिली. काय सूर्य एक क्षेत्ररक्षक मित्रांनो, इतक्या लांबून थ्रो करणं थोडस अवघड आहे. खाच कैगे आहेत, दगडी आहेत, इथून मात्र थ्रो करायचा आहे आणि एकच धाव दिले. वाई एंडकडून थ्रो झाला, पूर्णतः हवी झालाय चवणेश्वर 11 आणि प्रवीण तात्या इथे मात्र आता थोडीशी ही चान्स देत नाहीये. तर मॅच पूर्णतः टाईट पकडले मित्रांनो. या षटकावरती मोठे फटके खेळावे लागतील राहुलला, अन्यथा हा फार उशीर होईल. आणि हे चांगलं ज्ञात आहे, अभ्यास आहे, माहिती आहे आणि स्वतःवरती विश्वास आहे मित्रांनो. जर स्वतःवरती विश्वास असेल ना तर अशक्य असं काहीच नाहीये मित्रांनो. क्रिकेट असेल वा जीवनशैली असेल. इथे काय होत आहे, परत एकदा लेग साईडच्या दिशेला फटका चांगला खेळलाय. स्वप्नील रावळेकर चेंडू खाली येतो. इथे मात्र 2 धावांपासून थांबू शकत नाहीयेत आणि थोडस प्रवीण तात्या फ्रस्ट्रेट होत आहे मित्रांनो. एकाच धाव अपेक्षित होती, इथे मात्र लेट झाला. थ्रो चेंडूवरती झेपवायचं होतं, अगोदर नजर ठेवायची होती, थोडासा लेट झाला आणि दुसरी धाव ही कंप्लीट करण्यात आली. 17 धावा धाव फलकावरती मित्रांनो. मी हमेशा सांगत असतो 17 नंबर म्हटलं ना की आपण त्याची थोडीशी दहशत आहे या नंबरची आणि थोडस वाचायचं आहे या नंबर पासून. पाहू या नंबर वरती काय होत आहे. सुरेख चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. ऑफ स्टिकच्या दिशेने चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. 17 नंबर मित्रांनो, 17 या आकड्याचा दरारा आहे. 17ला खतरा म्हणतो आपण. आणि पहा काय झालंय, राहुलला देखील हुलकावणी देतोय तो नंबर आणि ऑफ साईडला चेंडू टाकला. तदनंतर मात्र खाली राहिला. इथे चान्स होता, बॅटची एज लागली असती तर विकेट किपर कडून कोणतीही चुकी झाली नसती. आता काय चेंडू बॅटवरती चढलाय. 17 नंबर इथे मात्र पूर्णतः हावी झाला चवणेश्वर 11. मी सांगतोय कालच्या दिवसात देखील मी सांगतोय 17 नंबर पासून सावध रहा.
इथे मात्र घात होतो या नाकड्यावरती. राहुल नावाचा मोठा मासा मात्र गळायला लागलाय. मॅच जवळजवळ ही कॅच नव्हती तर ही मॅच होती. बॉडी लँग्वेज पूर्णतः ढासळले, कॉन्फिडन्स लेवल ढासळला. इथून मात्र तुम्हाला कमबॅक करावं लागेल. राहुल मात्र आता जड पावलांनी तंबूत परततोय आणि राहुल गोळे आपल्यासाठी हॅट्रिक जर आलीत ना तर राहुल वाडकर कडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. मैदानाच्या बाहेर चांगले मित्र आहेत मित्रांनो. एक मित्र आतमध्ये आता विकेट साठी शर्तीचे प्रयत्न करेल आणि काय विकेट मित्रांनो. 17 नंबरचा बहा मी सांगितलंय. आमचा बीपीएल देखील झाला तिथे देखील मी या नंबरची सावधानता देत होतो आणि 17 वरती घात झालाय बऱ्याच फलंदाजांचा. इथे काय होत आहे, इथे काय होत आहे मित्रांनो आणि अपील केली जाते. यष्ट्यांचा वेध घेत आहे यष्टी रक्षक आणि स्टंपिंग करतोय. एक चोरटी म्हणजे नाही, विनोदी क्रिकेट आहे मित्रांनो. चांगल्या प्रकारचं क्रिकेट आहे. प्रवीण फुंसे तात्या यांच्या डोक्यात होतं की अपील करतो आणि स्टंपांजवळ गेल्यानंतर अचानक स्टंपला बॉल लावतो आणि अपील करतो. बघूया काय होतंय. ट्राय गेली परंतु पंचांनी फेटाळली अपील आणि इथे परत एकदा राहुल गोळे निघाला. नाही भाई संदीप वाडकर आपल्याला थोडस उभं राहायचं आहे. आल्या पावलांनी तुम्ही मोठे फटके खेळू शकत नाही. या जाऊया धाव फलकावरती धावा होत आहेत 17 या आकड्याची दहशत. राहुल गोळे यांनी 3 धावा दिल्यात या षटकामध्ये आणि पूर्णतः कमबॅक केलंय. पारडं जड झालंय मित्रांनो. चौनेश्वर 11चं पारडं जड झालंय. निलेश सरांच्या मालकीचा संघ आहे. स्वतःच्या गावाच्या ग्रामदेवतेच्या नावाचा हा संघ आणि नक्कीच मित्रांनो ग्रामदेवता म्हटलं की जल्लोष म्हटलं, घोषणा म्हटलं ना की ग्रामदेवताच्या नावाच्या की नक्कीच मित्रांनो थोडासा कॉन्फिडन्स येतो. अशा पल्लवीत होतात आणि ते जयघोष झाला होता आणि विजयाच्या काही दिशेने आगेकूच करताना हा संघ फुलटॉस पद्धतीचा चेंडू येथे मात्र मिस टाइम होतोय. डायरेक्ट बॉल मित्रा, गुलाबजाम डिलिव्हरी. फुलटॉस चेंडू मित्रांनो. फुलटॉसला क्रिकेटमध्ये माफी नसते. इथे मात्र फलंदाज फर्स्ट मिस टाइम होतोय. चान्स आला होता पहिल्या चेंडूवरती, संधी नामी चालून आली होती. इथे हल्ला करायचा होता, मोठा प्रहार आला असता तर मॅच मध्ये परत एकदा आला असता. 6 चेंडू आणि 27. आता मात्र 5 चेंडू आणि 27 धावांची गरज. ऑफ स्टिकच्या दिशेला टाकलेला चेंडू इथे मात्र काय होतंय, सॉफ्ट डिसमिसल पूर्णतः हवी झालाय. चौनेश्वर 11 बॅक टू बॅक चले जाव. जबाबदारी मात्र घ्यायला कोणी तयार नाहीये. विकेटचं वारंवार पतन होत आहे. अडचणीत आलाय संघ. नक्कीच मी म्हणेन मित्रांनो खालच्या दिवसामध्ये चांगला फॉर्म होता, तो फॉर्म बरकरार ठेवायचा होता आणि इथे मात्र चौनेश्वर 11 ची पहिली मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये जवळजवळ निस्तनाभूत केलंय या संघाला. परत एकदा कालचा फॉर्म आणावा लागेल, कॉन्फिडन्स आणावा लागेल आपल्या टीम मध्ये. टीम मीटिंग घ्यावी लागेल कारण आता गरजेचं राहील ते. कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी, बहारदार खेळ केला होता, दिमागदार विजय मिळवला होते 2 आणि आज मात्र पहिल्या विजयाच्या शोधात आहेत चाच पडताना आणि इथे कुठेतरी मात्र मॅच दूर जाताना त्यांच्यापासून. नवखा बॅट्समन आहे. कोण आहे बॅट्समन? यस, इथे नवीन बॅट्समन राईट हँडेड बॅट्समन अक्षय, मॅन फ्रॉम मालतपूर. ओहो सूर्य एक मित्रांनो, बॅट स्विंग पहा या फलंदाजाची आणि का घेतलं याला. लिलाव प्रक्रियेमध्ये का उचलला गेलाय मोहरा. समीकरण चेंज होते मित्रांनो. 23 धावा आल्या धाव फलकावरती. उशीर झालाय. कुठे होता हा बॅट्समन? का नाही पाचारण केलं पहिलं याला? दाखवून देतोय अक्षय वाडकर, मॅन फ्रॉम मालतपूर. धन्यवाद जयराज दादा. अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, माहिती आहेत ना मित्रांनो, आमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. आमच्या कॉमेंट्रीला सपोर्ट करायचा आहे. धन्यवाद जयराज दादा. परत एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. फटका चांगला खेळलाय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होणार या फटक्यावरती, त्यामध्ये काही दुमत नाहीये. आणि चांगला फलंदाज मित्रांनो, लेझी क्रिकेट दशरथ वाडकर कडून. कलेक्शन थोडस स्वप्नीलचं मिस होतंय आणि किती मात्र आता 2 धावा आल्या. समीकरण थोडस जड झालं मित्रांनो. मॅच संपले की काय पाहूया.
नाही भाई, मॅच संपलेली आहे. जवळ औपचारिकता बाकी आहेत. 2 चेंडू राहिलेत आणि हा 5वा चेंडू मित्रांनो निर्धाव पद्धतीचा. इथे मात्र पूर्णतः हवा निघाली मॅचची आणि चौनेश्वर 11 मित्रांनो संघ विजयाच्या उंबरठ्यावरती. 1 चेंडू आणि 19 धावा. अशक्य असं आव्हान मित्रांनो. रंग बदलणारा सरडा म्हटलं जरी क्रिकेटला जातं तरी इथे मात्र अवघड आहे. मॅच संपली जवळ जवळ आणि इथे काय होत, विजयश्री नोंदवला जातोय. अभिनंदन विजयी संघाचा पहिल्या विजयाची नोंद करताना चौनेश्वर 11 कर्णधाराशी दाद द्यावी लागेल. पूर्णतः पहिल्या चेंडू पासून मॅच पकडली होती आणि शेवटच्या चेंडू पर्यंत जवळजवळ मिठी टाईट मारली होती. साखळदंड लावला गेला होता. आणि इथे मात्र दशरथ वाडकर अर्थातच या मॅचचा देखील बहुमान पटकवतोय, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि इथे मात्र मयूर फणसे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय दशरथ साठी या बहारदार खेळीसाठी. मॅन फ्रॉम बोरगाव आपलं इथे पारितोषिक आले. दशरथ जीपे केला गेला ऑलरेडी. मयूर फणसे कालच्या दिवसामध्ये आमच्या समवेत जोडले होते. दसवडी गावचा सुपुत्र. मायक्रोफोन वरती ज्यांचा आपण कालच्या दिवसामध्ये आवाज ऐकला आता आज देखील ऐकणार आहात.